शुभ सकाळ सखीनो, आज बनवूया आपण पापड भेळ। तर आता आपण थोडंसं तेल टाकलं तव्यावर आणि पापड भाजत आहे। बघा आपण 4 पापड भाजले। आता आपण याचा चुरा करायचा। बघा छान असा चुरा आपला तयार आहे। मध्ये टाकायला बघा वाटाणे आणि शेंगदाणे हे भिजवून मी उकडून घेतलेले आहे आणि कांदा, टोमॅटो, काकडी हे बारीक चिरून घेतलेलं आहे, थोडंसं फरसाण। तर आता बनवूया। आता आपण टाकला पापडाचा चुरा, फरसाण आणि हे सर्व कापलेलं साहित्य। अगदी थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिरची पावडर थोडीशी। आता मिक्स करूया। बघा आपली पापडाची भेळ तयार आहे। यावरती तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा टाकू शकता, दही सुद्धा टाकू शकता आणि लहान मोठे आवडीने खातील। अगदी सोपी आणि ताबडतोब होणारी अशी आपली भेळ। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।